नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई युनिव्हर्सिटी आणि बामूपेठ 2021साठी रिसर्च मेथॉलॉजी टॉपिकवर प्रॅक्टिस क्वेश्चनचा पार्ट 9 बघणार आहोत. याआधी 8 पार्ट झालेले आहेत. प्रत्येक पार्टमध्ये 10 क्वेश्चन्स प्रॅक्टिससाठी आपण घेतलेले आहे. या पार्टमध्ये देखील 10 क्वेश्चन्स असणार आहे. याचा आणखीन एक पार्ट येईल, पार्ट 10, त्यामध्ये 10 क्वेश्चन्स असेल. टोटल 100 क्वेश्चन आपल्याला प्रॅक्टिस रिसर्च मेथॉलॉजी या टॉपिकवर होतील. तसेच आम्ही रिसर्च मेथॉलॉजी टॉपिकवर टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये टोटल 10 टेस्ट असणार आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये 40 क्वेश्चन्स असणार आहेत. शिवाय मराठी आणि इंग्लिशमध्ये या टॉपिकवरती तुम्हाला नोट्स देखील प्रोव्हाइड केले जाणार आहेत PDF फॉर्मॅटमध्ये. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि जो व्हॉट्सअपवर ग्रुप असेल तो पूर्णपणे पेड ग्रुप असेल, ज्याची फीस आहे 499 रुपये. टेस्ट म्हणजे पेट एक्झामसाठी आता वेळ आहे, तर टेस्ट सिरीज जॉईन करून जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपल्याला करता येईल, म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा. पहिला प्रश्न बघूया. बिब्लिओग्राफी गिवन इन अ रिसर्च रिपोर्ट, म्हणजे एका संशोधन अहवालात ग्रंथसूची असते किंवा कशासाठी असते, तर आपले ऑप्शन्स बघूया. हेल्प्स दोज इंटरेस्टेड इन फर्दर रिसर्च अँड स्टडिंग द प्रॉब्लेम फ्रॉम अनदर अँगल, म्हणजे दुसऱ्या कोणातून पुढील संशोधन करण्यास आणि समस्येचा अभ्यास करण्यास इच्छुक असणाऱ्यांना मदत करते. बी. शोज द वास्ट नॉलेज ऑफ रिसर्चर्स, संशोधकाचे अफाट ज्ञान दर्शवते. मेक्स द रिपोर्ट ऑथेंटिक, अहवाल अस्सल बनवते. नन ऑफ द अबोव, वरीलपैकी काहीही नाही. त्याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? ऑफकोर्स ए असणार आहे, कारण ग्रंथसूची जी असते ती दुसऱ्यांचा दृष्टिकोन बनवण्यासाठी किंवा आपल्या संशोधनावरून दुसरा कोण अभ्यास करणार असेल तर त्याला उपयोगी व्हावं किंवा काय आहे या रिसर्चमध्ये हे समजावं म्हणून ते ग्रंथसूची वगैरे अहवालामध्ये दिली जाते. याचं करेक्ट ऑप्शन ए असणार आहे. पुढचा प्रश्न. विच कम्स फर्स्ट, थेरी और रिसर्च? प्रथम येते काय, सिद्धांत की संशोधन? आपले ऑप्शन्स आहेत. थेरी बिकॉज अदरवाईज यू आर वर्किंग इन अ डार्क, सिद्धांत कारण अन्यथा आपण अंधारात काम करीत आहोत असे होईल. रिसर्च बिकॉज दॅट्स द ओनली वे यू कॅन डेव्हलप अ थेरी, संशोधन कारण आपण सिद्धांत विकसित करू शकता. इट डिपेंड्स ऑन युअर पॉईंट ऑफ व्ह्यू, हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. द क्वेश्चन इज मिनिंगलेस बिकॉज यू कांट हॅव वन विदाउट अदर, म्हणजे प्रश्न निरर्थक आहे कारण आपल्याशिवाय दुसरे एक असू शकत नाही, म्हणजे सिद्धांत किंवा रिसर्च दोन्हीपैकी एक असू शकत नाही. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे सी. इट डिपेंड्स ऑन युअर पॉईंट ऑफ व्ह्यू, हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. सिद्धांत आधी की संशोधन आधी, किंवा काय होतं, एखादा सिद्धांत आपल्याला मिळतो मग तो कसा येतो हे करण्यासाठी आपण संशोधन करतो, किंवा संशोधन केल्यानंतर आपल्याला एखादा सिद्धांत मिळतो, म्हणून हे आपल्या दृष्टिकोनावर आहे, आपल्यावर डिपेंड आहे की पहिले काय येतं. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? सी. बघूया पुढचा प्रश्न. वी रिव्ह्यू द रिलेव्हंट लिटरेचर टू नो, हे जाणून घेण्यासाठी आम्ही संबंधित साहित्याचे पुनरावलोकन करतो. ऑप्शन्स आहेत. व्हॉट इज ऑलरेडी नोन अबाउट द टॉपिक, विषयाबद्दल आधीपासूनच काय माहीत आहे. व्हॉट कन्सेप्ट्स अँड थेअरीज हॅव बीन अप्लाइड टू द टॉपिक, या विषयावर कोणती संकल्पना आणि सिद्धांत लागू केले गेले आहेत. हू आर द की कॉन्ट्रीब्युटर्स टू द टॉपिक, या विषयाचे मुख्य योगदान करणारे कोण आहेत. ऑल ऑफ द अबोव, वरील सर्व. तर याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे डी, कारण आपल्याला विषयाबद्दल माहिती मिळवण्यासाठी देखील साहित्याचा अभ्यास करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर संकल्पना सिद्धांत माहिती असण्यासाठी आपल्याला साहित्याचा अभ्यास करावा लागतो. तसेच कॉन्ट्रीब्युटर्स कोण कोण आहेत या टॉपिकवरती, आपण सिलेक्ट केलेल्या टॉपिकवरती, हे बघण्यासाठी देखील आपल्याला त्याच्याशी रिलेटेड साहित्य शोधावं लागतं. म्हणून हे तिन्ही ऑप्शन करेक्ट आहेत. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन काय आहे? डी. ऑल ऑफ द अबोव, वरील सर्व गोष्टी आवश्यक आहेत. पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट टाईप ऑफ रिसर्च क्वेश्चन, पुढीलपैकी कोणता संशोधनाचा प्रश्न नाही. बघूयात ऑप्शन्स. अ हायपोथेसिस, एक गृहीतक. प्रिडिक्शन अँड आउटकम, एखाद्या निकालाची भविष्यवाणी करणे. इव्हॅल्युएटिंग अ फेनॉमेनन, एखाद्या घटनेचे मूल्यांकन करणे. डेव्हलपिंग अ गुड प्रॅक्टिस, चांगली सराव विकसित करणे. ए बी सी डी तिन्ही आहेत जे संशोधनाचा प्रश्न होऊ शकतात किंवा समस्या असू शकतात, पण हायपोथेसिस हा संशोधनाचा प्रश्न होऊ शकत नाही. म्हणजे करेक्ट ऑप्शन ए आहे. अ हायपोथेसिस म्हणजे एक गृहीतक हा संशोधनाचा प्रश्न नाही किंवा तो विषय नाही. बघूयात प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट डेटा कलेक्शन मेथड, खालीलपैकी कोणती डेटा संकलन करण्याची पद्धत नाही. ऑप्शन्स आहेत. रिसर्च क्वेश्चन, संशोधन प्रश्न. अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू म्हणजे रचना नसलेली मुलाखत. पोस्टल सर्वे क्वेश्चनरीज, पोस्टल सर्वेक्षण प्रश्नावली.
पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन म्हणजे सहभागी निरीक्षणे. तर डेटा संकलन जे आहे ते रचना नसलेल्या मुलाखतीतून, पोस्टल सर्वेक्षण प्रश्नावलीतून, सहभागी निरीक्षणातून होतं. पण संशोधन प्रश्न म्हणजे काय, तर एक समस्या निवडणं, संशोधनाची समस्या निवडणं हे आहे. म्हणून ही डेटा संकलन करण्याची पद्धत नाही आहे. म्हणून करेक्ट ऑप्शन याचं आपलं ए असणार आहे, रिसर्च क्वेश्चन्स. पुढचा प्रश्न, द रिसर्च अँटागॉनिस्टिक टू एक्स पोस्ट फॅक्ट टू रिसर्च इज. भूतपूर्व प्रत्यक्ष संशोधन करण्याच्या संशोधनाचे विरोधी आहेत. काय, तर ए एक्सपेरिमेंटल स्टडीज, लायब्ररी रिसर्च, नॉर्मेटिव्ह रिसर्च, ऑल ऑफ द अबोव. मराठीमध्ये येतात प्रायोगिक अभ्यास, ग्रंथालय संशोधन, मूळ संशोधन की वरील सर्व. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ए एक्सपेरिमेंटल स्टडीज, प्रायोगिक अभ्यास, जे भूतपूर्व प्रत्यक्ष संशोधनाच्या विरुद्ध आहे. कारण इथं एक्सपेरिमेंट आपल्याला करूनच संशोधन करावं लागतं. तर एक्स पोस्ट फॅक्टोमध्ये आधी घडून गेलेल्या गोष्टींवरती रिसर्च केला जातो. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन ए आहे, जे या संशोधनाच्या विरुद्ध आहे. पुढचा प्रश्न बघूया. ॲन एक्झाम्पल ऑफ सायंटिफिक नॉलेज इज. वैज्ञानिक ज्ञानाचं एक उदाहरण आहे. काय उदाहरण आहे, तर आपले ऑप्शन्स आहेत लॅबोरेटरी आणि फील्ड एक्सपेरिमेंट, प्रयोगशाळा आणि फील्ड प्रयोग, सोशल ट्रेडिशन अँड कस्टम्स, सामाजिक परंपरा आणि प्रथा, ऑथॉरिटी ऑफ द प्रोफेट अँड ग्रेट मेन, प्रेषित किंवा महान माणसे अधिकार, रिलिजियस स्क्रिप्चर्स म्हणजे धार्मिक शास्त्र. तर यापैकी करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, ए लॅबोरेटरी आणि फील्ड एक्सपेरिमेंट, जे वैज्ञानिक ज्ञानाशी संबंधित आहे किंवा ते उदाहरण आहे वैज्ञानिक ज्ञानाचं. याचं करेक्ट ऑप्शन आहे ए लॅबोरेटरी अँड फील्ड एक्सपेरिमेंट. पुढचा प्रश्न, द पर कॅपिटा इन्कम ऑफ इंडिया फ्रॉम 1950 to 1990 इज 4 times. दिस स्टडी इज. म्हणजे 1950 ते 1990पर्यंत भारताचे दर भांडवल उत्पन्न 4 पट आहे. हा अभ्यास काय आहे किंवा कशाशी केला जातो, तर याचे ऑप्शन्स आहेत सोशल म्हणजे सामाजिक, फॅक्टरियल, हॉरिझॉन्टल क्षैतिक, लॉन्जिट्युडल रेखांशाचा. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे डी रेखांशाचा अभ्यास आहे हा, जो म्हणजे ठराविक काळामध्ये इन्कम आहे ते सेम आहे की कसं आहे हा अभ्यास करणं, म्हणजे रेखांशाचा अभ्यास करणं आहे. म्हणून ह्याचं करेक्ट ऑप्शन आहे डी. नेक्स्ट क्वेश्चन, ॲट्रिब्यूट्स ऑफ ऑब्जेक्ट्स, इव्हेंट्स ऑर थिंग्स विच कॅन बी मेजर आर कॉल्ड. म्हणजे वस्तू, कार्यक्रम किंवा मोजल्या जाऊ शकणाऱ्या गोष्टींचे गुणधर्म म्हणतात. कशाला म्हणतात, तर ऑप्शन्स आहेत डेटा, रिबलस बायस्फेट, व्हेरिएबल्स, नन ऑफ दी अबो. वरीलपैकी काही नाही. तर ऑफकोर्स याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्सवरूनच तर आपल्याला ऑब्जेक्ट्स, वस्तूचे जे काय गुणधर्म आहेत ते आपल्याला समजतात, त्याच्यावरतीच आपण रिसर्च करतो. म्हणून करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, सी व्हेरिएबल्स. पुढचा प्रश्न, ऑल कॉज नॉन सॅम्पलिंग एरर्स एक्सेप्ट. वरील सर्व वगळता सॅम्पलिंग नसलेल्या त्रुटींना कारणीभूत काय आहे. ऑप्शन्स आहेत फॉल्टी टूल्स ऑफ मेजरमेंट, मोजमापाची सदोष साधने, डिफेक्ट इन डेटा कलेक्शन, डेटा संग्रहातील दोष, नॉन रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद नाही, इंडिक्वेट सॅम्पल म्हणजे अपुरा नमुना. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे डी अपुरा नमुना. जेव्हा अपुरा नमुना असतो तेव्हाच सॅम्पलिंगमध्ये अडथळे येतात किंवा त्रुटी निर्माण होतात. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन डी आहे. तर आपले 10 प्रश्न इथे आजचे संपलेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्र सेट 2021ची प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंटसाठी एक चांगली गोष्ट अशी आहे की आम्ही त्यांच्यासाठी देखील टेस्ट सिरीज अवेलेबल केलेल्या आहेत. ह्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला टोटल 60 टेस्ट मिळणार आहेत. शिवाय तुम्हाला फुल सिलेबस नोट्स देखील मराठीमध्ये उपलब्ध आहेत. या टेस्ट सिरीजमध्ये 60 टेस्ट म्हणजे कशा असणार आहेत, तर पर युनिटवर 2 टेस्ट अशा 20 टेस्ट, मागील वर्षाचे प्रश्न असे 10 टेस्ट आणि फुल सिलेबस टेस्ट 30 अशा टोटल 60 टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त तुम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि हा जो ग्रुप असेल व्हॉट्सअपवरती तो पूर्णपणे पेड ग्रुप असणार आहे, ज्याची फीस 1499 आहे. यामध्ये तुम्हाला डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं, ज्यावर तुम्ही महाराष्ट्र सेट सिलेक्ट केल्यानंतर टेस्ट सिरीज सबस्क्राईब करू शकता, ज्याची फीस तुम्हाला त्यावर 999 रुपये मिळेल, म्हणजेच तुम्हाला डिस्काउंट मिळेल. म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा. नोटिफिकेशन येईल लवकरच सेट एक्झामचं. तोपर्यंत आपली टेस्ट सिरीज जर तुम्ही जॉईन केलीत तर त्याची टेस्ट सिरीजमध्ये भरपूर सराव होईल आणि येणाऱ्या सेट एक्झाममध्ये यश नक्की होईल आपलं. म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा.